खूप छान वाटलं, खूपच छान होतं. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त इमोशनलही होतं. पण सगळी गाणी ओरिजिनल आणि ओव्हरऑल खूप मस्त वाटलं बघायला. पहिला म्हणजे आम्ही सगळं जुन्या काळात जाऊन सैर करून 3 तासात आमची 30 वर्षाची सैर झाली. आणि दुसरं सुनील बर्वेने मान हलवण्यापासून गाणी गाण्यापर्यंत भरपूर जीव ओतून काम केलंय, तेही आवडलं. आणि वैद्यचं पण काम आवडलं. ओव्हरऑलच ऍब्सोल्युटली इम्प्रेस्ड आणि सेंटिमेंटल. तर झुरिकमध्ये मराठी चित्रपट पाहायला मिळणे हे सारखं घडत नाही, त्यामुळे सुंदर सिनेमा पाहता आला. आणि सुनील बर्वेचं काम खरंच सुंदर आहे. म्हणजे आम्ही सुधीर फडक्यांचे कार्यक्रम टीव्हीवर बघितले होते किंवा अजूनही यूट्यूबवर पाहता येतात, पण हे जे काही कॉम्बिनेशन होतं की खरं माणूस आणि खरी गाणी, त्यामुळे वेल डन. फारच सुंदर सिनेमा होता. आणि सुधीर फडक्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच संघर्षाच्या घटना होत्या किंवा ज्या माइलस्टोन्स होते जे माहीत नव्हते ते त्याच्यातनं खूप सुंदर कळले. आणि प्रमुख म्हणजे सुनील बर्वेंची भूमिका खूपच छान झाली आहे. आणि मस्त वाटलं. इथे स्वित्झर्लंडला राहून हा मराठी सिनेमा बघता आला, भारी वाटलं एकदम. खूपच सुंदर चित्रपट आहे. एक तर सुधीर फडक्यांच्या जीवनावर काढला हे ह्याचं कौतुक आहे. आणि योगेश देशपांडेंची एकूण संकल्पना खूप छान होती. जुनी गाणी तीच तशीच सुधीर फडक्यांच्या आवाजात ठेवणं ही फारच छान कल्पना होती. ती सगळ्या आलेल्या लोकांना पण खूप आवडली. आणि सगळ्या टीमचं अभिनंदन. फारच छान चित्रपट आहे. थँक्यू.